श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 731. आपण गेल्या काही निरूपणांमधून सुतीक्ष्णजींचं हे चरित्र, ही त्यांची प्रेम समाधी, त्याचं चिंतन अभ्यासत आहोत. सज्जनो, थोडक्यात प्रसंग सांगायचा झाला तर प्रभू रामचंद्र या पृथ्वीला राक्षस विरहित करण्याची प्रतिज्ञा करतात आणि मग तत्पश्चात अनेक साधू संतांच्या आश्रमामध्ये जाऊन प्रभू रामचंद्र त्यांच्याशी संवाद आणि दर्शनाचं सुख प्राप्त करत आहेत. अशाच या प्रवासात सुतीक्ष्णाचं चरित्र गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात, जे अगस्ती मुनींचे एक सुजाण शिष्य आहेत, ज्यांची प्रभू रामचंद्रांच्या चरणी अत्यंत दृढ श्रद्धा आहे. आणि असे सुतीक्ष्ण जेव्हा त्यांच्या कानावरती वार्ता पडते की प्रभू रामचंद्र वनामध्ये आलेले आहेत, तेव्हा ते मनोरथ करतात की आपल्याला प्रभू रामचंद्रांचं दर्शन होऊ शकेल का. परंतु आपल्याकडे तर कुठलंच साधन नाही, ना जप आहे, ना तप आहे, ना आपलं त्यांच्या चरणी अतीव प्रेम आहे, ना वैराग्य आहे, ना भक्ती आहे. हो, पण एका गोष्टीचा मात्र मला भरोसा आहे की मला माझ्या रामाशिवाय दुसरं कोणी नाही. आणि आपल्या या लेकरासाठी ही माऊली निश्चितपणे येईल, हा विश्वास सुतीक्ष्णाच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यातून एक परमानंद त्यांच्या हृदयामध्ये साकारलेला आहे. भगवंताचं प्रेम हे एक विलक्षण वेड आहे. ते प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतं. ज्याच्याकडं व्यावहारिक लोक जर पाहतील तर कदाचित त्याला एक वेडसर अशाच पद्धतीची भूमिका त्यांच्या मनामध्ये तयार होईल. सुतीक्ष्ण जेव्हा प्रभू रामचंद्र आपल्याला भेटणार आहेत या वार्तेने अत्यानंदित झाला, तेव्हा तो कधी पुढे धावू लागला, कधी मागं धावू लागला, कधी त्याला कुठली दिशा कळेना, उपदिशा कळेना, मार्ग कळेना. तो कधी भजनामध्ये नाचू लागलेला आहे, गाऊ लागलेला आहे. असं हे विलक्षण सुतीक्ष्णाचं स्वरूप प्रभू रामचंद्रांच्या केवळ आगमन वार्तेमुळे झालेलं आहे. गोस्वामीजी म्हणतात की परम भक्ती त्याच्या हृदयामध्ये प्रगटलेली आहे. आणि या भक्ती मार्गामध्ये हा सुतीक्ष्ण न जाणे कुठल्याही दिशेला गेला असेल, परंतु तो ज्या दिशेला गेला त्याच मार्गावरती प्रभू रामचंद्र येत आहेत. आणि तेच या सर्व भक्तीचं मर्म आहे की आपण केवळ या भगवंताच्या नामात, त्याच्या भक्तीमध्ये रममाण होऊन पडून राहावं त्या वाटेवरती. आणि ती वाट निश्चितच प्रभू रामचंद्रांची असते. प्रभू रामचंद्रांनी सुतीक्ष्णाची ही अवस्था पाहिल्यानंतर ते देखील आश्चर्यचकित होऊन या भक्ताच्या अवस्थेचं अवलोकन करू लागले. कारण भगवंताला तरी कुठं भक्तीचा सुगंध माहित आहे. कुमोदिनी काय जाणे परिमळ, भ्रमर सकळ सेवितसे. भगवंताच्या भक्तीचं सुख हे केवळ भक्तच जाणू शकतो, ते प्रत्यक्ष भगवंताला देखील कळत नाही. आणि त्यामुळे सुतीक्ष्णाच्या या अवस्थेकडे प्रभू रामचंद्र झाडाच्या आड लपून सीताजी आणि लक्ष्मणाच्या समवेत पाहत आहेत. सुतीक्ष्णाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांनी आपलं रूप प्रकट केलं, हे वनवासी रूप, ज्याच्यावरती सुतीक्ष्णाचं अतीव प्रेम होतं. आणि त्यामुळं या प्रेम समाधीला जणू काही उधाण आलेली आहे. प्रभू रामचंद्र रूपी चंद्रमा हृदयात साकारलेला आहे. आणि या प्रेम समाधीची अवस्था एका विलक्षण अशा योगिक स्थितीमध्ये सुतीक्ष्णाला घेऊन गेलेली आहे. काय अवस्था आहे, कसे झाले त्यांचं शरीर, पुलक शरीर पनस फल जैसा. फणसाच्या फळासारखं गोस्वामीजी म्हणतात, कंटकयुक्त असं या सुतीक्ष्णाचं शरीर झालेलं आहे.
सज्जनो, बघा, शेवटी सर्व मार्ग हे एकाच ठिकाणी कशा पद्धतीने जातात याचं एक किती सुंदर आपल्याला या रामायणामधून दर्शन होत आहे. पतंजलीच्या अष्टसूत्रीमध्ये देखील शेवटी जी समाधी अवस्था आहे, ज्याची आपण बऱ्याचदा चित्र पाहत असतो, की ज्या योगीने आपली कुंडलिनी सहस्राकारामध्ये स्थिरावलेली आहे, जो पूर्णपणे अस्थिपंजर झालेला आहे, परंतु ज्याची आसन, ज्याचं शरीर हे अत्यंत स्थिर आहे, आणि अशा स्थिर अवस्थेमध्ये तो या अद्वैताशी एकरूप झालेल्या योगीचं चित्र आपण वारंवार पाहत आलेलो आहे. अर्थात हा मार्ग सामान्यांचा नाही. सामान्य जीव आपला संसार, आपलं घरदार सांभाळून हे नाममार्गाची साधना करणारा, परंतु यातून एक असा वेगळा विचार येऊ शकतो की जर भगवंताच्या या परमसाध्यतेसाठी जर या योगीसारखं एक अत्यंत स्थिर आसन करून शरीर एखाद्या फणसासारखं कंटकयुक्त करून या सहस्राकारामध्ये या कुंडलिनीला स्थिरावून या भगवंताशी जर तादात्म्य होण्याचा हा मार्ग असेल, तर मग हा मार्ग सर्वसामान्यांसाठी उपलब्धच नाही. त्यांना या जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी मग असं वेगळं कुठलं साधन करावं लागेल बरं? सज्जनो, जे या योग्याने या प्राणशक्तीच्या आधाराने हे आपलं आसन स्थिर करून जी ही समाधी अवस्था प्राप्त केलेली आहे, तीच अवस्था भक्ताला आपल्या जीवनामध्ये प्रेम समाधीच्या आधाराने अनुभवता येते. भगवंताचं नाम हेच त्याच्यासाठी साधन आहे. मुखाने नाम घेता घेता श्री महाराज म्हणायचे की ते इतक्या हळुवारपणे उच्चारावं की ते आपल्याच कानांना ऐकू येईल, आणि आपल्याच कानांनी ऐकता ऐकता त्या नामामध्ये आपण स्वतः हरवून जावं. हीच भक्ताची प्रेम समाधी आहे. जो योगी श्वासाच्या आधाराने प्राणशक्तीचं नियमन करून या अद्वैताशी एकरूप होतो, तीच अवस्था प्रेम समाधीमध्ये भगवंताच्या नामामध्ये हा नामी स्वतःला समर्पित करून त्या अवस्थेपर्यंत तो जाऊ शकतो. ज्या पद्धतीने योगामध्ये देखील तुम्ही आज आसनावरती बसला, आज तुम्ही ध्यान धारणेला सुरुवात केली आणि उद्या तुम्ही योगी होऊ शकत नाही. ही जशी दशकौन दशकोची तपश्चर्या असते, कदाचित अनेक जन्म देखील पुढे जाऊन ही तपश्चर्या पूर्ण करावी लागते. नामस्मरणाचा मार्ग हा कदाचित त्याच्यापेक्षा आणखीन कुर्मगतीने चालतो, परंतु एक निश्चित आहे की या मार्गामध्ये अपघात होण्याचा धोका नाही. आणि त्यामुळे नामसाधकाने देखील हा मनामध्ये एक निश्चित पण करावा की मी आज नाम घ्यायला लागलो आहे, याचा अर्थ मला उद्या या भगवंताचं दर्शन होईल, परवा मला या समाधीचा अनुभव होईल, अशी स्थिती निश्चितपणे येऊ शकत नाही. भगवंताचं नाम मुरवावं लागतं सज्जनो, आणि त्या या प्रेमाच्या स्थितीमध्ये ते आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला धारण करावं लागतं. आता ही जी स्थिती सुतीक्ष्णाची प्रभू रामचंद्रांच्या या प्रेम रूपातून झालेली आहे, जी पुलक शरीर पनस फल जैसा या रूपाने गोस्वामीजी सांगतात. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये देखील श्री महाराजांची अशीच अवस्था झाली आहे बघा. एका ठिकाणी आठवतं का आपल्याला, जेव्हा तुकामाईंच्याकडून श्री महाराजांचा अनुग्रह झाला, तेव्हा महाराजांना तुकामाईंनी एकांतामध्ये नाम मुरवायला सांगितलं की लगेच प्रापंचिकांमध्ये जाऊ नकोस, आता तुला नामसाधना दिली आहे, तुला ज्ञान दिलेलं आहे, तुला साक्षात्कार झालाय, आता या
असलेल्या अवस्थेला तू परिपक्व कर आपल्या हृदयामध्ये. आणि त्याप्रमाणे श्री महाराज नैमिषारण्यामध्ये 2-2.5 वर्ष जवळजवळ या नामसाधनेमध्ये समर्पित होते. तत्पश्चात महाराजांचा प्रथम लोकांमधला उदय हा तसा बघितला तर इंदोर क्षेत्री झालेला आहे. इंदोर क्षेत्री महाराज कलकत्त्याचा हरिहाट करून आलेले आहेत आणि ती एक नामाची विलक्षण उन्मनी अवस्था महाराज जगत होते. असंच इंदोरच्या बाहेर असलेल्या तळ्याजवळ काही गुराखी आपल्या गुराढोरांना चरण्यासाठी आणलेलं दुपार टळून संध्याकाळच्या दिशेने प्रवास सुरू झाला. तर महाराज सहज त्या तलावाच्या जवळ किनारी बसून या गुराख्यांशी गप्पा मारत होते. सूर्यास्ताची वेळ जवळ येऊ लागली. पश्चिमेचा वारा तिथून वाहू लागला आणि या पश्चिमेच्या वाऱ्याचा जणू काही या मोर पंखाचा स्पर्श श्री महाराजांच्या सर्वांगाला झाला. सर्व अंग जणू काही शहारून गेलेलं या भगवंताच्या स्मरणामुळं. आणि श्री महाराज प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये आपल्या स्वतःचा देहभाव विसरून गेले. गुराख्याच्या मुलांना वाटलं की कदाचित स्वामी थोड्या वेळाने उठतील, डोळे उघडतील. परंतु तास झाला, 2 तास झाला, अंधार पडू लागला. त्यासरशी ही गुराख्याची मुलं घाबरून पळून गेली. महाराज रात्रभर त्या तलावाच्या किनाऱ्यावरती त्या विलक्षण प्रेम समाधीमध्ये. सकाळ झाली. पुन्हा सर्वत्र लोकांची लगबग सुरू झाली, तरी देखील महाराज त्याच अवस्थेत स्थिर आहेत. आणि मग नंतर गावचे इनामदार सकाळच्या सैर सपाट्यासाठी म्हणून बाहेर येत आहेत आणि त्यांना मग हे गुराखी कालची झालेली घटना सांगतात. आणि जेव्हा महाराजांचं आसन अजूनही जसंच्या तसं आहे हे जेव्हा इनामदारांनी पाहिलं तेव्हा लक्षात आलं की हा कोणी खूप मोठा योगी पुरुष आलेला आहे. बघा, त्याच अवस्थेत श्री महाराजांना त्यांनी उचलून मारुतीच्या मंदिरामध्ये आणलं, महाराजांना स्नान करवलं. तेव्हा कुठं स्वारी या प्रेम समाधीमधून बाहेर येऊन या सगळ्यांकडे पाहू लागलेली आहे. काय अवस्था असेल हो. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की माझ्यामधून भगवंताच्या नामाचं प्रेम काढलं तर मी नाहीच. त्यामुळे जे योग्याला या निर्गुण निराकाराच्या समाधीतून साधतं तेच सामान्य भक्ताला भगवंताच्या नामातून त्यामधून असलेल्या अतीव प्रेमातून साधतं बरं का. आणि फणस शरीर याचा अनुभव मी स्वतः देखील, अर्थात हा माझा अनुभव नाही, परंतु मी एकांना ती अवस्था झालेलं पाहिलं होतं. काही वर्षापूर्वी एका उपासनेमध्ये मी बसलो होतो आणि माझे एक सहकारी आहेत, उत्तम नाम साधक आहेत. पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती ते जपाला बसतात नित्य. आणि त्यांना देखील एक नामाची अशी विलक्षण अवस्था आली होती की जिथं ते आपला देहभाव विसरून जायचे. आणि त्या दिवशी उपासनेमध्ये आमची पंचपदी रंगली. जवळजवळ 1.5-2 तास भजनं चालली होती. सर्व भजनं संपल्यानंतर लोकांमध्ये आवरणं, हसणं, खेळणं सुरू झालं. परंतु ही स्वारी मात्र जी पहिल्या भजनापासून डोळे मिटून बसली होती ती अजूनही तशीच बसलेली. म्हणून मला कोणीतरी म्हणालं की अरे त्यांना सांग कार्यक्रम संपलाय, जागे व्हा आता. म्हणून मी त्या साधकाच्या शरीराला हात लावून उठतोस का रे असं म्हणून हात लावायला तर झटका बसावं तसं माझ्या शरीराला वाटलं. कारण की ते शरीर घट्ट एखाद्या फणसासारखं काटेरी पुलकित झालेल्या स्थितीमध्ये होतं. त्यामुळे मला तेव्हापासून या सुतीक्ष्णाच्या चरित्रातला हा अनुभव ऐकतो, वाचतो तेव्हा नेहमी मनामध्ये येतं की ही अवस्था
नामाच्या आधाराने आजच्या काळामध्ये देखील साध्य झालेले अनेक साधक आहेत श्री महाराजांचे. दुर्दैवाने त्यामध्ये माझा अनुभव नसेल. आपण तर अजूनही या नामसाधनेच्या माळ संख्येमध्येच अडकलेलो आहोत, यात काही वादच नाही. परंतु या प्रेम समाधीचे असे साधक, हे श्री महाराजांचं खरं वैभव आहे बघा. आणि या सुतीक्ष्णाचं ही अवस्था प्रभू रामचंद्रांनी पाहिली आणि त्यांना परम आनंद झाला. जेव्हा भक्त भक्तीचा असा विलक्षण गौरव करतो तेव्हाच भगवंताला देखील परमानंद होतो. सुतीक्ष्णाची ही अवस्था पाहून प्रभू रामचंद्र देखील अत्यंत आनंदित झाले. देखी दसा निज जन मन भाए. अत्यंतिक प्रसन्नता प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये निर्माण झाली आहे. परंतु प्रेमाची अशी अवस्था असते ना सज्जनो, की जेव्हा भक्ताला भगवंताविषयी काय किंवा भगवंताला भक्ताविषयी काय, जेव्हा हे असं अपार प्रेम येतं, तेव्हा केवळ त्या भक्ताच्या किंवा भगवंताच्या दर्शनाने एकमेकांचं पोट भरत नाही. भक्ताला असं वाटतं की त्या भगवंताने आपल्या निकट बसावं, आपल्याशी संवाद करावा, आपल्याशी बोलावं, आपल्याला त्याचा स्पर्श व्हावा, आपल्याला त्याचा सहवास व्हावा. आणि हे किती गोड आहे की हीच भावना रामाला देखील अशा भक्तांच्या विषयी होते. सुतीक्ष्ण हा असा या समाधीस्थ अवस्थेमध्ये आहे हे पाहून प्रभू रामचंद्रांना परमानंद झाला. आणि त्या आनंदाची पुढची पायरी त्यांच्या अंतःकरणात प्रगटली की या सुतीक्ष्णाशी आपण संवाद करायला हवा, त्याच्याशी बोलायला हवं, त्याला स्पर्श करायला हवा, त्याचा सहवास आपल्याला मिळायला हवा. म्हणून प्रभू रामचंद्र सुतीक्ष्णाला हात लावून वारंवार उठवण्याचा प्रयत्न करू लागले. मुनिहि राम बहु भांती जगावा, जागन ध्यान जनित सुख पावा. काय साधनेची ही विलक्षण अवस्था आहे की ज्या भगवंताचं हृदयामध्ये ध्यान चाललेलं आहे, तो भगवंत बाहेर त्यांच्या समोर उभा आहे आणि तो भगवंत त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्यांना तो उठवण्याचा प्रयत्न करत असताना भक्त मात्र अंतरंगातल्या या प्रेम समाधीमध्ये आपला संपूर्ण देहभाव हरवून बसलेला आहे. प्रभू रामचंद्र वारंवार सुतीक्ष्णाला उठवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु जागन ध्यान जनित सुख पावा. परंतु मुनींना काही केल्या जाग आली नाही. आम्हा सामान्यांना तर हा अनुभव केवळ गाढ झोपेमध्येच असतो. जेव्हा आपण गाढ झोपलेलो असतो आणि कोणीतरी आपल्याला अगदी हलवून हलवून उठवत असतं, तरी देखील त्या गोड स्वप्नांमध्ये आम्ही जसे पहुडलेलो असतो सज्जनो, त्यावरूनच आपण सुतीक्ष्णाचा हा अनुभव त्याच फुटपट्टीने मोजावा की तो या प्रेम समाधीमध्ये असा स्वतःला हरवून गेलेला आहे की प्रत्यक्ष ज्याच्या समाधीमध्ये तो मग्न आहे ते व्यक्तित्वच त्याच्या समोर येऊन त्याला उठवत आहे. प्रभू रामचंद्र विचार करतायत की आता ह्याला कसं उठवावं. आतून तर काही बदल झाले तरच हा आता जागा होऊ शकेल, कारण बाह्यांगाने तो या प्रेम समाधीमधून आता बाहेरच पडू शकत नाहीये. जसं अक्कलकोटचे स्वामी म्हणायचे ना की डोंगळ्यासारखं चिकटून राहावं आपल्या सद्गुरूंना, आपल्या आराध्याला. डोंगळा म्हणजे मुंगळा. मुंगळा जसा गुळ्याच्या ढेपेला चिकटून राहतो, त्याला खूप ओढायचा प्रयत्न केला तर तो आपली मुंडी छाटून घेतो, परंतु गूळ सोडत नाही. त्या पद्धतीने सुतीक्ष्ण देखील प्रभू रामचंद्रांचा स्पर्श होऊनही त्या प्रेम समाधीमधून बाहेर येऊ शकत नाहीये. मग या सुतीक्ष्णाची सहवास मी कसा करू? मला त्याच्याशी बोलायचंय, मला ही अवस्था जाणून घ्यायची आहे. हे एवढं प्रेम कसं करता येतं?
मला हे कळून घ्यायचंय. जणू काही प्रभू रामचंद्र देखील या सगुण भक्ताच्या सहवासासाठी अत्यंतिक आतुर झालेत. आणि मग ते वनामध्ये विचार करतात की ज्या प्रेम समाधीमध्ये तो ज्या माझ्या या रूपामध्ये लिप्त आहे, ते माझं रूपच मी अंतर्धान करून त्यामध्ये माझं मूळ चतुर्भुज स्वरूप त्याच्या समोर प्रगट करतो. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी आपलं राजरूप अंतर्धान करून त्यांच्या हृदयामध्ये आपलं चतुर्भुज रूप प्रगट केलं. जे हे चतुर्भुज रूप, जे हे विश्वविराट दर्शन, जे माता कौसल्येला झालं, जे सतीला वनवासामध्ये झालं, तेच प्रभू रामचंद्रांनी सुतीक्ष्णाच्या हृदयामध्ये प्रगटवलेलं आहे. भगवद्गीतेचा 11वा अध्याय आपण जाणताच, ज्यामध्ये श्रीकृष्ण प्रत्यक्ष अर्जुनाला हे विश्वरूप दर्शन देतो. आणि त्यानंतर जे त्यांनी अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलंय की हे विश्वरूप दर्शन हे कोणीही आपल्या साधनेने तपस्येने प्राप्त करू शकत नाही. याला केवळ माझीच जोपर्यंत आज्ञा होत नाही तोपर्यंत या रूपाचं दर्शन त्या जीवाला होऊ शकत नाही. म्हणजे भगवंताने देखील हे विश्वविराट दर्शन देण्याचा अधिकार केवळ स्वतः जवळ ठेवलाय. भगवंताने आपलं हे परम विश्वरूप दर्शन सुतीक्ष्णाच्या हृदयामध्ये प्रगट केलं. काय सुतीक्ष्णाच्या या प्रेम समाधीमध्ये भगवंत जणू काही संपूर्णपणे लुटला गेलाय. हो, काय करावं, काय द्यावं आता याला? याच्या पलीकडे तर माझ्याकडे आता द्यायला काहीच नाही. अरे, तुझ्या या वनवासी रामावरती एवढं प्रेम करतो, त्या रामाचं खरं हे स्वरूप आहे बरं का, हे स्वरूप आहे. परंतु सज्जनो, जे भगवंताचे खरे भक्त आहेत त्यांना या विश्वरूप दर्शनाची ठीक आहे क्षणिक गोडी असेल, परंतु त्यांना हे रूप आवडतच नाही. अर्जुनाने देखील या सर्व रूपाचं दर्शन घेतलं. अत्यंत धीर गंभीर आवाजाने त्याने भगवंताची स्तुती केली, क्षमा प्रार्थना केली आणि त्याला सांगितलं की नको बाबा श्रीकृष्ण, हे तुझं रूप मला तू माझा सखा या रूपातच हवायस. मला तो सखा श्रीकृष्ण यादव या शब्दांमध्ये जो गोडवा मिळतो ते तुझ्या या चतुर्भुज विश्वरूप दर्शनामध्ये नाही. आणि तीच अवस्था सुतीक्ष्णाची झाली. ज्या क्षणी या विश्वरूप दर्शनाचा अनंत कोटी सूर्यांचा हा प्रकाश सुतीक्ष्णाच्या हृदयामध्ये प्रगटला, खर तर या विलक्षण आविष्कारामध्ये ही समाधी आणखीन परमोच्च अवस्थेला जायला हवी होती. परंतु प्रभू रामचंद्र जाणत होते की तो माझ्या सगुण रूपाच्या प्रेमामध्ये आहे. आणि त्यामुळे भगवंताची ही युक्ती अत्यंत चपकलपणे तिथं लागू पडली. ज्या क्षणी भगवंताने हे आपलं चतुर्भुज असं विराट रूप सुतीक्ष्णाच्या हृदयामध्ये प्रगटवलं, त्या क्षणी मुनिवर्य असे व्याकुळ झाले की अरे हे काय आलं, हे कोण आलं, माझा वनवासी राम कुठे आहे, मला तो हवाय. बघा, आपण देखील एखादा सुंदर पदार्थ केलं घरामध्ये, एखादे अगदी सकाळी नाश्त्याला खमंग पोहे आपल्या घरामधल्या मातेने, आपल्या पत्नीने आपल्या हातामध्ये आणून दिले आणि आपण 1-2 घास खाल्ले, वा छान आहेत म्हणावं, आणि तिसऱ्या घासाला नेमकं काहीतरी कुचर दाताखाली आलं की आपण जसा तो चमचा पटकन खाली ठेवतो, तो घास तोंडातून बाहेर काढतो, तशी अवस्था जणू काही सुतीक्ष्णाची या विश्वरूप दर्शनाने झालेली आहे. अरे कुठे माझा तो वनवासी राम, हे कुठलं त्याचं रूप आलं, मला हे रूप नकोय, मला या भगवंताच्या त्या मनुष्य रूपाचंच दर्शन हवंय ज्यावरती माझं हे प्रेम आहे. ज्याप्रमाणे त्या कमळामधला सुवास संपताच जसा तो भुंगा त्यामध्ये कदाचित राहणार नाही, तडफडू लागेल,
त्याप्रमाणे सुतीक्ष्णाची अवस्था या विश्वरूप दर्शनाने झालेली आहे. गोस्वामीजी म्हणतात, जसं एखादा सर्प आपला मणी हरवून बसल्यानंतर व्याकुळ व्हावा, त्या पद्धतीने सुतीक्ष्ण अत्यंतिक व्याकुळ झाले आपल्या हृदयामध्ये. आणि या व्याकुळतेपायी काय व्हावं? मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. डोळे उघडले गेले आणि जे मनामध्ये या भगवंताच्या वनवासी रूपाचं दर्शन त्या प्रेम समाधीमध्ये सुतीक्ष्ण अनुभवत होते, त्या मनामध्ये चतुर्भुज रूप येताच मनाने बाह्य दिशेने उडी घेतली आणि ती उडी डोळ्यांच्या आधाराने या दृश्य जगाकडे पाहण्यासाठी म्हणून डोळे उघडू लागली. डोळे उघडता समोर आहे तर तो माझा वनवासी राम. मुनिवर्यांचे डोळे उघडले गेले आणि डोळे उघडताच समोर जणू काही ज्याच्या रूपावरती अत्यंतिक प्रेम करत ही समाधी सुतीक्ष्ण अनुभवत होते, तेच रूप त्यांच्या समोर उभं होतं. प्रभू रामचंद्र आपल्या या परमप्रेमी शिष्यासाठी तो ज्या वाटेवरती आहे, तो ज्या दिशेला आहे, तो ज्या उपदिशेला आहे, तो ज्या स्थितीमध्ये आहे, त्या सर्व गोष्टींचा अंदाज घेत 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 त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचले. सज्जनो, भगवंत कधी प्रसन्न होईल, तो मला कधी दर्शन देईल, हा प्रश्न खऱ्या प्रेमी साधकाला नसतोच. तो आपल्या प्रेमामध्ये इतका इतका निमग्न होत जातो की तो जिथं असेल तिथं भगवंताला यावं लागतं. श्री महाराजांनी गोंदवल्याला राम केवळ मूर्ती रूपाने आणला नाही, त्या सगुणावरती एवढं विलक्षण प्रेम केलं की त्या पाषाण मूर्तींना देखील या चैतन्य रूपाने प्रगटावं लागलं. प्रत्यक्ष तो राजा राम श्री महाराजांसाठी जिवंत झाला. याचं कारण एकच, ही महाराजांची चालती बोलती प्रेम समाधी. प्रभू रामचंद्रांवरती केलेलं हे अतीव प्रेम. आणि सज्जनो, ही गुरु किल्ली आहे, हा चमत्कार नाही. तुम्ही जितकं जितकं रामावरती प्रेम कराल तितका तितका तो तुमच्या जीवनामध्ये चैतन्यमय होत जाईल. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. आणि काय? अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा सुप्त अभिमान आहे की मला रामाशिवाय दुसरा कुठला अधिकार नाही. आणि या सुतीक्ष्णाची ही अनन्यता, त्याच्या अंतरंगातला हा भाव, आणि त्यामुळे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्याच्या समोर प्रगटलेले आहेत. प्रभू रामचंद्रांनी सुतीक्ष्णाला दर्शन देताच परेऊ लकुट इव चरणनी लागी, प्रेम मगन मुनी बरबड भागे. ज्या क्षणी सुतीक्ष्णाला लक्षात आलं की अरे, आपल्या समोर तर आपलं आराध्य उभं आहे, ते पाहता सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती एखाद्या दंडाप्रमाणे कोसळलेले आहेत. आठवताना अयोध्या कांडामध्ये तो आलेला अनामिक एक व्यक्ती, जो प्रभू रामचंद्रांच्या प्रेमामुळं, त्यांच्या दर्शनामुळं त्यांच्या चरणी देखील असाच दंडासारखा कोसळला होता. व्यक्ती कदाचित वेगवेगळे असतील, लक्षण सज्जनो एकच राहतात. आपले हे परम आराध्य समोर आलेलं आहे. मुनी सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या विशाल भुजांनी त्यांना उचलून बराच काळ, फक्त थोडा वेळ नाही, बराच काळ आपल्या छातीशी धरून ठेवलेलं आहे. प्रत्यक्ष भगवंताला देखील या भक्ताचा स्पर्श अनुभवायचा आहे. काय असतं प्रेम, कसं माझ्यावरती जीव समर्पित करून टाकावा, काय अवस्था भक्त आपल्या जीवनामध्ये जगत असतो.
या सगळ्या गोष्टींची अनुभूती जणू काही प्रभू रामचंद्र या सुतीक्ष्णाला आपल्या हृदयाशी लावून हा स्वसंवेद्य परब्रह्म आपल्या हृदयामध्ये अनुभवत आहे. गोस्वामीजी म्हणतात की प्रभू रामचंद्र मुनिवरांना भेटत असताना असे शोभत आहेत, जणू काही तमाल वृक्ष सुवर्ण वृक्षाला आलिंगन देत आहे. तमाल वृक्ष हे विशाल भुजांचं आहे आणि सुवर्ण वृक्ष हे खरं तर आपल्याकडं असलेलं धोत्र्याचं झाड. या धोत्र्याच्या झाडाला काटेरी फळं येतात. त्यामुळे इथं गोस्वामीजींनी उपमा दिलेली आहे की तमाल वृक्ष सुवर्ण वृक्षाला आलिंगन देतंय. ज्या पद्धतीने या धोत्र्याच्या वृक्षाला असलेली ही काटेरी फळं, त्याप्रमाणे सुतीक्ष्णांचं शरीर पुलकित झालेलं अजूनही त्या काटेरी अवस्थेमध्ये आहे आणि त्याला या तमाल वृक्षाचा हा सावळा रंगाचा हा आजानुबाहू राम आपल्या हृदयाशी धरतोय. गोस्वामीजी म्हणतात मुनी सुतीक्ष्ण चित्रासारखे स्तब्ध झालेले आहेत, जणू काही समस्त या काळाची घटिकाच थांबून गेलेली आहे. ज्या अनुर्वाच्य समाधीमध्ये सुतीक्ष्ण आपल्या हृदयामध्ये ज्या प्रभूंचं रूप अनुभवत होते, ते रूपच या साधनेच्या आधाराने आज त्यांच्या समोर उभं राहिलंय. आणि या क्षणाकडं टक लावून अत्यंत प्रेमाने सुतीक्ष्ण आपल्या हृदयामध्ये अनुभवतायत. प्रभू रामचंद्रांच्या मुखाचं ते दर्शन करू लागलेले आहेत. आणि मग कसं बस आपल्या स्वतःला भानावरती आणून मनामध्ये धैर्य धारण करून मुनी सुतीक्ष्ण वारंवार प्रभू रामचंद्रांच्या चरणांना स्पर्श करतायत आणि मग त्यांना यथोचित आपल्या आश्रमामध्ये घेऊन येत आहेत आणि त्यांची पूजा करतायत. सज्जनहो, मुनी सुतीक्ष्ण देखील अत्यंत भावपूर्णतेने प्रभू रामचंद्रांची जी स्तुती गाणार आहेत, ती स्तुती आपण आता उद्याच्या कथाप्रवाहापासून समजून घ्यायला सुरुवात करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.